नमस्कार. हे पिंपळगाव आणि रोहिणीच्या मध्ये हे जे रेल्वे गेट होतं हे बंद करून आता हा भुयारी मार्ग बनवलेला आहे. बघा रस्ता, हे रेल्वेचं कामकाज, हे सगळ्यात श्रीमंत रेल्वे, आशिया खंडातली मोठी रेल्वे. आणि हे जे काम केलेलं आहे, हे जे भुयारी मार्ग आहे, हे मी वेळोवेळी दाखवलं की हा फेल प्लॅन आहे. तो जो इंजिनियर आहे तो माठ्याच होता, त्याला जमलंच नाही. थांबून घे. तर हे बघा, हे सुद्धा जे आहे ना, हे किनारीला सिमेंट दाबलेलं आहे. हे सिमेंट दाबलेले तडे होते तिथे आणि सिमेंट दाबलेलं आहे. इकडे काही तसा कलर दिसत नाही, पण इकडे सिमेंट दाबलेल्यामुळे कलर मारलाय बा त्यांनी. आणि हा रोड बघा, एवढे खड्डे. पावसाळ्यामध्ये इथे पाणी राहणार, इथपर्यंत पाणी राहणार आहे. आणि आता सुद्धा पाणी आहे. तर मोटरसायकलवाल्यांचे हाल होतात. मोटरसायकलवाले म्हणतात की आम्हाला मांडीबरोबर छातीबरोबर पाणी इथे असतं. तर बघा आता इथे कारमध्ये नीट चालू शकत नाही माणूस. चाल द्या. तर अशा पद्धतीने रेल्वेचं कामकाज आहे. आणखीन शाहजूक सारखी इथे सूचना लिहिलेली आहे बा यांनी की सदर LHS मध्ये जास्त प्रमाणात पाणी जमल्यास कोणीही ये जा करू नये किंवा असे किंवा मालाची हानी झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन जबाबदार नाही. म्हणजे केवढी हाईट आहे यांची. तर अशा पद्धतीने हे रेल्वे प्रशासन जबाबदारी घेत नाही कशाचीच आणि अशा पद्धतीची सेवा पुरवते. हा मार्ग देणं म्हणजे काय, यांनी उपकार केला आहे का आपल्यावर? हां, चाळीसगाव शहरात सुद्धा जो रेल्वे बोगदा आहे, धुळे रेल्वे सेंट्रल रेल्वेचा, त्याला अद्याप यांनी मार्ग रस्ता आहे लोकांचा हा दर्जा दिलेला नाही. म्हणे हा नाला आहे म्हणे आमच्या दृष्टीने. म्हणजे अशा पद्धतीने जर रेल्वे वागत असेल तर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि रेल्वेला जाब विचारून ठिकाणावर आणलं पाहिजे. आणि त्यांचे वेळोवेळी सर्वे झाले पाहिजेत. त्यांचे सर्वे कधीच होत नाहीत की जे बाबा आदमच्या जमान्याचे ब्रिटिश काळातले तसे सर्वे त्यांचे. त्या पद्धतीचं सगळं कामकाज जर चालेल तर रेल्वेने अद्ययावत होणं अत्यंत आवश्यक आहे. हेच या क्लिपमधून सांगायचं आहे. धन्यवाद.